आपण जेव्हा सोशल मीडियावर स्क्रोल करतो ना, तेव्हा स्किन केअर आणि हेअर केअरचे कितीतरी व्हिडिओ दिसतात. हो हो अगदी. 7 दिवसात केस वाढवा किंवा एका रात्रीत पिंपल घालवा असे दावे तर रोजचेच झालेत. पण मग यातलं खरं काय आणि खोटं काय? आणि म्हणूनच आज आपण ह्याच व्हायरल ट्रेंड्स मागचं विज्ञान बघणार आहोत. बरोबर. कारण डॉक्टर दीपाली यांच्या अभ्यासानुसार यातले अनेक ट्रेंड्स फायद्याऐवजी नुकसानच जास्त करू शकतात. चला मग चेहऱ्यापासूनच सुरुवात करूया. हं, मी हल्ली बघतोय म्हणजे अनेक व्हिडिओमध्ये वेगवेगळे सिरम्स किंवा ऍसिड्स असतात ना. हो, AHA, BHA, व्हिटॅमिन सी. हो तेच. ते सगळे एकत्र मिसळून लावतात. त्याने खरंच काही जादू होते का? जादू नाही, याला धोका म्हणतात खरं तर. अच्छा. विज्ञानाच्या दृष्टीने हे खूप चुकीचं आहे. कारण त्वचेचं जे संरक्षक कवच असतं म्हणजे आपला स्किन बॅरियर, हो. ते ह्या सगळ्यामुळे खराब होतं. म्हणजे त्वचेवर जळजळ, लालसरपणा एवढंच नाही तर काळे डाग सुद्धा येऊ शकतात. त्वचेच्या विज्ञानात शॉर्टकट नसतो. आणि एक गोष्ट तर खूपच कॉमन आहे, पिंपल्सवर टूथपेस्ट लावणं. हो, हा तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे. पण का? म्हणजे ते काम करत नाही का? अजिबात नाही. उलट टूथपेस्टमध्ये जे घटक असतात ना, जसे की ब्लीचिंग एजंट्स किंवा मेन्थॉल, ते त्वचेसाठी अत्यंत हानिकारक आहेत. त्याने केमिकल बर्न होऊन चेहऱ्यावर कायमचे काळे डाग पडू शकतात. बापरे. हो. आता केसांबद्दल बोलूया. हे राईस वॉटर चॅलेंज तर खूपच प्रसिद्ध आहे. हो आहे. असं म्हणतात की तांदळाच्या पाण्याने केस एकदम लवकर वाढतात. यात कितपत तथ्य आहे? हे अर्धसत्य आहे असं म्हणू शकतो. अच्छा. म्हणजे बघा, तांदळाच्या पाण्याने केसांना मजबूती नक्की मिळते, ओके. पण केसांच्या वाढीचा वेग वाढत नाही. आणि उलट हे पाणी जर रोज वापरलं तर डोक्यात कोंडा आणि खाज येऊ शकते. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही जे सांगणार आहात त्याने अनेकांना धक्का बसेल. असू शकतं. केसांना रात्रभर तेल लावण्याची पद्धत ही तर आपल्याकडे परंपरेने चालत आली आहे. बरोबर. याने खरंच नुकसान होऊ शकतं? हो, नक्कीच. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण केसांच्या जवळजवळ 70% समस्यांमागे हे एक प्रमुख कारण आहे. काय सांगताय? हो, गरजेपेक्षा जास्त तेल केसांच्या मुळाशी असलेल्या छिद्रांमध्ये साचतं. मग कोंडा वाढतो आणि केस गळतीची समस्या सुरू होते. मग तेल लावायचंच नाही का? नाही, लावायचं, पण फक्त 45 मिनिटांसाठी. तेवढं पुरेसं आहे. आणि घरी डर्मारोलर वापरण्याचा ट्रेंडी खूप वाढलाय. हे कितपत सुरक्षित आहे? अजिबात नाही. म्हणजे हे अजिबात सुरक्षित नाही. पण का? कारण डर्मारोलर ही एक प्रोफेशनल ट्रीटमेंट आहे. घरी जर चुकीच्या दाबाने किंवा अस्वच्छ रोलर वापरला ना, तर इन्फेक्शन होऊ शकतं. इन्फेक्शन आणि कायमचे व्रण म्हणजे स्कार्स. त्यामुळे हे काम तज्ज्ञांवरच सोडावं. म्हणजे थोडक्यात सोशल मीडियावर दिसणारे अनेक आकर्षक उपाय प्रत्यक्षात हानिकारक ठरू शकतात. अगदी. मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? सार एकच आहे. हे शॉर्टकट मोह निर्माण करतात, पण त्वचेसाठी आणि केसांसाठी सातत्यपूर्ण आणि विज्ञानावर आधारित काळजीच महत्वाची आहे. बरोबर. आणि जाता जाता एक प्रश्न नक्की विचार करण्यासारखा आहे. आपण आपल्या शरीराची काळजी घेताना सोशल मीडियावरील तात्पुरत्या ट्रेंड्सना महत्त्व देतो की आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या खऱ्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करतो?